कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू। कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी परिसरातील सविता गोविंद विराजदार वय 43 या सकाळी प्रकृती खराब झाल्याने उपचाराकरता कल्याण महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात गेल्या होत्या। मात्र या रुग्णालयात डॉक्टर अनुपस्थित असल्याने महिलेला उपचारासाठी कळवा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला। मात्र पालिकेची व खासगी रुग्णवाहिका मिळू शकली नाही। 4 तासानंतर रुग्णवाहिकेकरता संपर्क झाला, पण ती रुग्णवाहिका त्या ठिकाणी घेऊन जाणार नाही असे सांगण्यात आले। त्यामुळे उपचाराअभावी या महिलेला रुग्णालयातच थांबावे लागले। ही महिला तब्बल 5 तास रुग्णालयात उपचाराशिवाय तळमळत होती आणि अखेर या महिलेचा मृत्यू झाला आहे। रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा मृत महिलेच्या नातेवाईकांनी आरोप केलाय। याबाबत कल्याण रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले, रुग्णवाहिकेकरिता दोन्ही मुलांचा निर्णय होत नसल्याने वेळ गेल्याचं सांगत इतर घडलेल्या घटनेबाबत आपण चौकशी करून कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे। महाराष्ट्र अपडेट 24 साठी शंकर जाधव, डोंबिवली। पुष्पा गोरख जगताप मॅडम कोण होते ऍडमिट? माझी आमच्या घरी म्हणजे चाळीतली मामी राहणार आहे, आमच्या शेजारची बाई येते। नाव काय त्यांचं? सविता बिराजदार। आता काय झालं सांगा? तिला ना अचानक लकवा मारला, तर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो। तेव्हा हॉस्पिटलमध्ये एक पण डॉक्टर नव्हता, कोणीच नव्हतं। ते एक पण गोळी नाही दिली, एक इंजेक्शन पण नाही दिलं तिला, फक्त बेडवर झोपून ठेवलं। आम्ही तर एक डॉक्टर बोलला की तिला पुढे घेऊन जावं लागेल, तर आम्ही म्हटलं ठीक आहे, मग आम्हाला ॲम्ब्युलन्स द्या। तर काय बोलले ते ॲम्ब्युलन्सवाले, एक पण नाही आमच्याकडे ॲम्ब्युलन्स आता अवेलेबल नाही आहे। आणि नंतर आम्ही प्रायव्हेटवाली पण मागवली 500 रुपये देऊन, पण ती अजून 500 रुपये देऊन पण ॲम्ब्युलन्स आली नाही। हॉस्पिटलची आलीच पण नाही आहे, त्यांची पण अवेलेबल नाही आणि पैशावाली पण नाही आली ॲम्ब्युलन्स। किती तास तुम्ही इकडे होते ॲम्ब्युलन्ससाठी? 5 तास होतो आम्ही सर। 3-3.5 तास आमचं पेशंट जिवंत होतं। तिला एक गोळी नाही दिली, एक इंजेक्शन नाही दिलं डॉक्टरांनी, कुठलीच ट्रीटमेंट केली नाहीये। आणि आता डॉक्टरला विचारलं की आम्ही ड्युटीवर नाहीये, आम्ही नव्हतो असं बोलतो डॉक्टर। आणि ॲम्ब्युलन्सला विचारलं की बाबा चल बाबा आम्हाला पेशंटला घेऊन चल, तर ॲम्ब्युलन्सवाला काय बोलतो, मी एक पेशंट घेऊन जाऊ शकत नाही, 2-3 पेशंट पाहिजेत असं बोलतो। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आता मुलांना कोण नाहीये, त्यांचे वडील तर आधीच गेलेले आहेत, आई आता गेली आहे, त्या मुलांना कोणच नाही आता। वेळेवर जर ॲम्ब्युलन्स भेटली असती तर आमची बाई जगली असती, तिला ऑक्सिजनची गरज होती। डॉक्टर सर, काय तुमचं नाव आहे आणि काय नेमका प्रकार आहे? मी डॉक्टर संदीप पगारे, मी या ठिकाणी एक चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून सध्या कार्यरत आहे। या ठिकाणी दुपारी साधारण 1च्या सुमारास एक महिला सविता बिराजदार विठ्ठलवाडी ह्या एरियात परिसरातून आपल्याकडे आलेली होती। त्यांना जे फिजिशियन डॉक्टर आहे डॉक्टर शर्मा यांनी तपासून त्यांना सांगितलं होतं की त्यांना एक स्ट्रोक सदृश्य परिस्थिती असणारी एक सिम्पटम्स आहेत, आणि त्यामुळे कसं त्यांना पुढचे जे इलाज करण्यासाठी त्यांना इंटेन्सिव्ह केअर युनिटची गरज आहे, आणि ते इंटेन्सिव्ह केअर युनिट आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की त्यांना एक हायर फॅसिलिटी सेंटरला जिकडे मेडिकल कॉलेज किंवा हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी घेऊन जाण्याची आवश्यकता आहे। पेशंटच्या सोबत पेशंटचे 2 मुलं, एक मुलगी आणि एक मुलगा, ह्या दोघांनाही सविस्तर त्या ठिकाणी त्या घटनेची कल्पना आपण दिलेली होती की अशा प्रकारचं त्यांना रेफरन्स करून त्यांना ठिकाणी ICUमध्ये भरती करणं आणि पुढे CT स्कॅन वगैरे या गोष्टी करणं गरजेचं आहे। तर तसं करत असताना त्यांचं जे ॲम्ब्युलन्स घेऊन जाण्यामध्ये जो आहे, म्हणजे 108 जी ॲम्ब्युलन्स आहे ते 108ची ॲम्ब्युलन्स त्यांना त्या मुलांना लवकर उपलब्ध झाली नाही, त्यामुळे मग आपल्या ॲम्ब्युलन्सने घेऊन जायचं की 108च्या ॲम्ब्युलन्सने घेऊन जायचं असं कन्फ्युजन त्यांच्यामध्ये झालं होतं, आणि त्याच्यामुळे तो डिले झालेला आहे आणि दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्या महिलेचा त्या ठिकाणी। पुढे कार्यालयीन जी शिस्त आहे त्याच्याबद्दल आम्ही सविस्तर इन्क्वायरी करूच। तत्पुरतं फ्री ॲम्ब्युलन्स आपल्याकडे आहे, तीही अवेलेबल झाली नाही, जी अवेलेबल झाली त्यांचं असं म्हणणं होतं की एक रुग्ण आपण तिकडे नेत नाही, काय नेमकं प्रकार होता? ह्या कॉमेंटला आपण सध्या न्याय देऊ शकत नाही, कारण की आम्ही कार्यालयाने इन्क्वायरी करून मग त्या ठिकाणी पुढे आम्ही काहीतरी सविस्तर जे असेल ते त्यांचा जबाब घेऊन आम्ही त्याला आपण पुढे करूया।